अधिकार आहे, पण आपण जर समजा मंदिराचं खावं हा शब्द होता तिथं गैरसमज झाला तुमचा. म्हणलं ताई मंदिराचं खावं याचा अर्थ एक असतो की आपण पट्टी मागितली ना, अर्धी पट्टी आपल्या घरात गडप केली तर पाप असतं, त्याला म्हणतात मंदिराचं खाणं. पण जो नैवेद्य दाखवला तो गाईला खावा लागेल, तुम्हाला खावे लागेल, त्याच्यात काही प्रश्न आहे का महाराज? कविता ताई मागं बघा जरा, कसे हाल होते बाकीच्यांचे. महाराज उन्हामध्ये बसू लागलेत बाकीची मंडळी. हर 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 शिव महापुराण भगवान की. विचार करा, पाप कुणी सुद्धा घेत नाही बरं का, पाप कुणी होतच नाही, पाप कुणी सुद्धा घेत नाही. पण पुण्य जर म्हणलं असतं नाही तर महाराजांचं घ्या, प्रत्येकाने पदर पसरला असता महाराज. म्हणून कुणीही पुण्य घ्यायला तयार होतं, पण पाप कुणी सुद्धा घेत नाही. म्हणून प्रत्येकानं लक्षात घ्यायचं, प्रत्येक माझ्या माता माऊलींना लक्षात घ्यायचं, दिंडीला जायचं आणि कापूस चोरायचं नाही. अर्धे माणसं महाराज दिंडीला जातात आणि कापूस चोरतात. काय करावं का? दिंडी सुद्धा कोणाची नसते महाराज. आता आम्ही बघतो ना कपिलधारच्या रस्त्याने चाललेलो, बघितलं का? अशा शिटीतल्या स्टँडर्ड महिला महाराज 40 आणि 50 रुपये किलो फक्त कापूस असतो. त्या कापसाच्या रानामध्ये कापूस वेचायला काय सांगा, प्रत्यक्ष बघून अनुभव घेऊन सांगतो महाराज आम्ही. मग पाप कुणीही घेत नाही, पण पुण्य घेण्यासाठी सगळे जण असतात, हे लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेला पापाचा घडा भरला आणि त्या टायमाला भगवंत काळ बनून उभा टाकला ना, त्या टायमाला विचार करा, लक्षात घ्या, अंगावर थरथर व्हायला लागतं, यम पुढं दिसायला लागतात, यम डागण्या द्यायला लागतात, जीव जात नाही. ते सगळं आपल्या पापाचं फळ असतं, पापाचं फळ असतं. म्हणून पाप कधीही दुसऱ्यासाठी करायचं नाही महाराज, आपल्यासाठी तर नाहीच नाही, पण दुसऱ्यासाठी सुद्धा पाप करायचं नाही. आणि आत्ताच कळंबवरून आमचे सगळे साखरे साहेब आलेले आहेत, शेंगणापुरे नाना आलेले आहेत, फल्ले साहेब आलेले आहेत, आणि हे सगळं मंडळ शिव महापुराण कथेसाठी येतं. तुम्हाला सांगू का, यांचा एवढा भाव जोरात आहे खरंच. मला माझ्या भावांची आठवण होते यांच्याकडे बघितलं की. टाळ्या वाजवा एकदा जोरात. कळंब मधले इतकं प्रज्वल मन आहे यांचं. सप्ताहामध्ये काही जरी झालं ना तर अध्यक्षाच्या मागे पाठ एकदम उभे राहत असतात. आम्ही खंबीर आहेत, तुम्ही फक्त पुढं चला असं म्हणणारे आमचे नाना सुद्धा. नाना इथं आलेले आहेत, बापरे, फल्ले साहेब आलेले आहेत, साखरे साहेब आलेले आहेत, आमचे ही सगळी मंडळी इथं आलेली आहे. आणि आपल्याकडून जर जरा 3-3च्या टाळ्या झाल्या पाहिजे. 1 2 3. हर 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 गुरुदेव घ्या जा. गुरु महाराज गुरु गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. याच्यावरच आहे. मग पाप कुणी सुद्धा घेत नाही. मग विचार करा, त्या घारीनं सांगितलं मी सुद्धा घेणार नाही. आता पाप कुणाला तरी डोक्यावर टाकल्याशिवाय स्वामींना घेऊन जाता येत नाही. मग काय करावं, काय करावं, काय करावं विचार पडला. आणि तेवढ्याच वेळामध्ये त्या चित्र आणि गुप्ताने सांगितलं की आता एकच केलं पाहिजे, जे घटना घडली ना त्या स्थळी जावं, पाहावं, बघावं तिथं काय. जी घटना घडली त्या घटनास्थळी गेले आणि त्या घटनास्थळी दोघी जणी महिला आपापसामध्ये बोलत होत्या की खरंच स्वामी महाराजांनी एवढं लोबाडून धन घेतलं होतं म्हणले. आणि त्या स्वामी महाराजांचं काय सांगावं तुम्हाला, या म्हातारीनं मारलं म्हणले. या म्हातारीनं स्वामी महाराजांना मारून टाकलं का तर त्यांच्याकडं धन आहे, पैसे आहेत म्हणून. आता या दोघींना माहिती होतं? दोघींना काहीच माहिती नव्हतं. त्यांनी मनसं बोलल्या
आणि तुम्हाला अजून एकदा सांगते की आपण जर मनाचं काही बोललं कुणाच्या बाबतीत तर त्याच्या इतकं पापच आपल्याला नाही. त्याच्यामुळे आपण बोलू नये आणि कुणाच्या घरामध्ये लावालावी करू नये. मग ही जयान विजया विषयीत आहे. जाऊ द्या, कुठेही गेलं तर या आपल्या आपल्या ठिकाणी, ते सगळं द्या सोडून. आता शिवरात्र पर्वत उभं आता ते घ्यायचं नाही आपल्याला, पाप हे पडू द्या तिकडच. मग या जयान विजयानं सांगितलं, पार्वती माता तुमचा जर पुत्र असता तर मध्ये येऊ दिला असता का शिवाला? अहो हा नाही तुमचा. आशा झाले मारो. आता लेख सुद्धा म्हणू लागले सर्रास घरामध्ये 2 मुलं असले ना तर 2 मुलं म्हणतात आई वडिलाचा आमच्यावर जीवच नाही हो, त्या धाकट्यावर जास्त जीव आहे, मोठ्यावर जास्त जीव आहे. काही ठिकाणी म्हणतात मोठ्यावर जास्त जीव आहे, काही ठिकाणी म्हणतात धाकट्यावर जास्त जीव आहे. आणि ज्याला धाकटान थोरला नाही ना त्याला एखादी एक मुलगी आणि एक मुलगा आहे ना तो म्हणतो माझ्यावर जास्त जीव नाही, तुझा मुलीवर जास्त जीव आहे. अवघड झाले महाराज प्रत्येक ठिकाणी. पण खरं सांग का, आई वडिलाचा कोणा एकावर जीव नसतोच. आई वडिलांचा जीव दोघांवर पर असतो. कारण या आईला जर विचारलं आई तुझा एक डोळा बाजूला काढून घेतो, आईलाच दुःख आहे ना ते. तसं एका लेकराला जरी त्रास झाला तर आईलाच त्रास होतो ना, आईलाच त्रास होतो. म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे हो, आई वडिलाच्या मायामध्ये अंतरच नाही. आता आमच्या अलीकडं सुनांच्या सुद्धा डोक्यात खुळ उठलंय. जरा नीट ऐका, कान उघडे ठेवून नीट ऐका जरा. कोणी काही मला सांगितलेलं नाही, काही नाही, पण मी हे जिथं तिथं बोलतच असते. नाहीतर लगेच म्हणताल गावात चक्कर मारली असता येईनी, कोणीतरी लावली फोडणी दिली आज फोडणी कोणी तर. पण तसं काही नाही बरं का. मी आज माझ्या स्वतःच्या मनानं सांगत आहे, गावामध्ये गेले म्हणून मला कोणी म्हणलं नाही, पण मी प्रत्येक वेळेला म्हणते आमचे पल्ले आपा बसलेले, शिंगणापुरे आपा बसले, त्यांना विचारा कळममध्ये हा विषय झालेला आहे. नाहीतर लागतो महाराज. एखादा दृष्टांत द्यायला ना की दुसऱ्याला लागतो. का लागतो? कारण तिथं आपण तसं वागलेलं असतं. मग ते दुसऱ्याला माहिती नसतं तुम्ही तसं वागला, ज्याचं त्याला तसं लागतं. पुन्हा म्हणतात बाई आम्हालाच दिला, आमचं काही बंद पडलंय तुम्हाला देणं? आम्ही एवढ्यासाठी तपश्चर्या करू ही व्यासपीठ प्राप्त केलं का? काही घेणं का देणं? आम्हाला काही घेणं देणं नाही. पण सांगू का, ज्याला 2 मुलं आहेत ना त्याच्यामधले आता या दोघाच्या बायका असतात. फार फार विचित्र काम झालं रे बाबा, फार विचित्र. यांचं एकच म्हणणं असतं फारल्यावर जास्त जीव आहे हो, फारल्यावर जास्त जीव आहे. सगळी त्याची भरती केली या म्हातारीनं. आम्हाला काही दिलंच नाही, आम्हाला काही दिलंच नाही. अगं जे दिलं त्याच्यात किती वाढविलच ते बघ ना अगोदर. काही वाढव ना, जेवढ्याला तेवढं ठेवतील, पुन्हा इकडे येऊन भांडत बसतील. बरं ती जाऊ द्या. काही ठिकाणी असं ऐकण्यात येतं. आता आम्ही गावोगावी गेलं का काही जण म्हणत असतात काय सांगावं ताई तुम्हाला. म्हणलं सांगा ना, आम्ही ऐकायलाच आलो तुमच्याकडं, सांगा. मग त्यावेळेला सांगतात ताई आमच्या घरी फार अवघड वातावरण आहे. आता सांगता नाही कसं काही वाटत नाही कोणाला माहिती. मग मी म्हणलं कसं काही बरं अवघड वातावरण आहे? त्यांनी सांगितलं अहो आमच्यावर जीवच नाही हो, आमच्यावर जीवच नाही. सगळं काय आहे ना त्या मोठ्यावरच जीव आहे, बारक्याला असंच सोडलंय. काही ठिकाणी म्हणतात तसं नाही हो, आमच्यावर जीवच नाही, सगळं बारक्याला दिलं ना आम्हाला काहीच नाही दिलं. पण खरं सांगू का, आई वडिलाच्या मायामध्ये भेद नाही. आई वडील भेद करूच शकत नाहीत, कधीच नाही. आणि कधीच कुठले गुरु कुठल्या शिष्याचा कधीही अपमान करत नसतात. सगळे शिष्य गुरुला बरोबर असतात. या आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बरोबर झाला नाही. आता आम्हाला अख्ख्या विश्वामध्ये आम्ही फिरतो. मी कालही म्हणलं, पहिल्या दिवशीपासून म्हणते, मला कधीच विश्वामध्ये कोणी वाईट दिसलं नाही महाराज. आता इतका आनंद होतो ना, इतका आनंद होतो काय सांगावं तुम्हाला. ज्या गावामधले जाईल तितका जीव लागलेलाच आहे, जीव लागलेलाच आहे, जीव लागलेलाच आहे. प्रत्येक जण मला राममय दिसतं, शिवमय दिसतं. आता इथं बसलेला प्रत्येक भक्त पंचलिंगेश्वर भगवंताचा अवतार घेऊन बसलाय असं दिसतं मला. तुम्ही दिसतच नाही, तुमच्यामध्ये एकही अवगुण नाही असं मला वाटतं. सगळी गुण भरूनच आहे, कधीच नाही दिसत. तसं बघण्याची दृष्टी ठेवा ना. तुम्ही दुसऱ्याचे अवगुण मोजायला लागलात ना, दुसऱ्याचे गुण मोजायला लागलात की आपल्याला सगळे अवगुणच दिसायला सुरू होतील.